स्फोट घडलेल्या गाडीला चालवत होता डॉक्टर उमर। फरीदाबाद अतिरेक्यांचा साथीदार होता डॉक्टर उमर। दिल्ली पोलिसांच्या हाती लागले महत्त्वाचे धागेदोरे। शक्तिशाली स्फोटानं दिल्ली हादरली। स्फोटात 8 जणांचा मृत्यू, 30 जण जखमी, एक संशयित ताब्यात। दिल्ली स्फोट प्रकरणी एक संशयित ताब्यात, इतर संशयितांचा कसून शोध सुरू, पोलीस सूत्रांची माहिती। I-20 मध्ये स्फोट, परिसरातील सीसीटीव्ही तपासले जात आहेत। सर्व शक्यता पडताळून पाहतोय गृहमंत्री अमित शहांची पहिली प्रतिक्रिया। पंतप्रधान नरेंद्र मोदींनी अमित शहांकडून दिल्ली स्फोटाची माहिती घेतली। पंतप्रधानांची शहांसोबत चर्चा। केंद्रीय गृहमंत्री ऍक्शन मोडमध्ये, दिल्ली स्फोटातील जखमींची रुग्णालयात जाऊन विचारपूस। अपघातात 30च्या वर जखमी झाल्याची सूत्रांची माहिती। मुंबई पालिकेसाठी मनसेची स्वबळाची तयारी, ठाकरे गटासोबत युतीची चर्चा, मात्र अद्याप शिक्कामोर्तब नाही। मनसेची 227 जागांपैकी 125 जागांवर तयारी पूर्ण। स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीसाठी भाजपची मोर्चे बांधणी, मंगळवारी सकाळी वर्षावर फडणवीसांच्या नेतृत्वात बैठक, सर्व जिल्हा निवडणूक प्रभारी राहणार उपस्थित। जिहादी दहशतवाद्यांच्या मुसक्या आवळल्या, शस्त्रास्त्रांची देवाणघेवाण करण्यासाठी गुजरातमध्ये आल्याची माहिती। नांदेडमध्ये महायुतीतील बेबनाव चव्हाट्यावर, शिंदे गटाच्या आमदाराचे अशोक चव्हाणांवर गंभीर आरोप, अमर राजुरांकडून सारवासारव। वर्ध्यात महायुतीमध्ये उमेदवारीवरूनच तणाव, नेत्यांनी स्वबळ दाखवल्यानं कार्यकर्तेच संभ्रमात। कोल्हापुरात दोन्ही राष्ट्रवादी एकत्र, चंदगड नगर पंचायत निवडणुकीमध्ये दोन्ही गट एकत्र काम करणार। मनोज जरांगेंचे निकटवर्तीय गंगाधर काळकुटेंना धमकी, तुझा संतोष देशमुख करू अशी अज्ञाताची फोनवरून धमकी। मुरलीधर मोहोळांच्या जनसंपर्क कार्यालयावर आंबेडकरी जनतेचं आंदोलन, आंबेडकर सांस्कृतिक भवनाच्या विस्तारीकरणासाठी आंदोलन। मला एकदा संधी देऊन पहा, करुणा मुंडेंचं बीडकरांना आवाहन। भाऊ आपल्याच आमदार भावाला आव्हान देणार, आमदार संदीप क्षीरसागरांचे सख्खे भाऊ हेमंत क्षीरसागर भाजपच्या वाटेवर, स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीत भावाला भावाचं आव्हान। राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाकडून नवीन प्रवक्त्यांची नावं जाहीर, नवीन प्रवक्त्यांच्या यादीमधून रुपाली ठोंबरेंचं नाव वगळलं, सूरज चव्हाणांची पुन्हा प्रवक्तेपदी नेमणूक। MCA निवडणुकीत प्रसाद लाडांची माघार, सलग दुसऱ्यांदा अजिंक्य नाईक अध्यक्षपदी। FRP प्रमाणे दर निश्चित करावा, कारखानदारांनी मागील थकबाकी लवकर द्यावी, शेतकरी संघटनेच्या कार्यकर्त्यांची अधिकाऱ्यांकडे मागणी। पुढच्या अर्थसंकल्पात कर्जमाफी दिली जाईल, उपमुख्यमंत्री अजित पवार यांचं नवं आश्वासन। अजित पवारांना कोण टार्गेट करतंय हे त्यांनी तपासावं, गुलाबराव पाटलांचा सल्ला, तर पार्थ पवारांवर आरोप करणारे त्यांच्याच जवळचे असल्याचाही गौप्यस्फोट। माणगाव तहसील कार्यालयावर शेतकरी संघटनेचा मोर्चा, शेतकऱ्यांना सरसकट एकरी 50,000 नुकसान भरपाई देण्याची मागणी।